नमस्कार. देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं सुरू असलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती 2025 दररोज सराव सिरीजमध्ये मी अभिजित सूर्यवंशी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण पुढे होणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण या विषयांच्या प्रश्नांचा सराव करत आहोत. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1712. 21 सप्टेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो, दरवर्षी 21 सप्टेंबर हा दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल डे ऑफ पीस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1713. शीतयुद्ध टिंबटिंब या घटनेमुळे संपले. आता मित्रांनो, शीतयुद्ध कोणामध्ये सुरू होतं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू होतं. म्हणजेच अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू होतं. परंतु पुढे काय झालं? सोव्हिएत युनियन आहे ती विभाजित झाली किंवा विघटित झाली. त्यामुळे काय झालं तर रशिया वेगळा झाला आणि इतर 15 देश वेगळे झाले. त्यामुळे काय झालं तर अमेरिकेचा पगडा भारी ठरला आणि शीतयुद्ध अधिकृतपणे संपलं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. सोव्हिएत युनियनचं म्हणजेच USSRचं विघटन झाल्यामुळे शीतयुद्ध समाप्त झालेलं होतं. प्रश्न क्रमांक 1714. योग्य जोडी ओळखा. व्यवसाय व प्रकार. या ठिकाणी पहा वकील व्यवसाय. मित्रांनो, वकील व्यवसाय हा सेवा क्षेत्रामध्ये येतं म्हणजेच चतुर्थक व्यवसायामध्ये येतं. म्हणून या ठिकाणी पहिली जोडी चुकीची आहे. या ठिकाणी तिसरं पहा पिठाची गिरणी. मित्रांनो, पिठाची गिरणी ही थेट शेतीमालावर आधारित आहे म्हणून ही येते द्वितीयक व्यवसायामध्ये किंवा प्रक्रिया करणाऱ्या व्यवसायामध्ये. म्हणजे हे देखील चुकीचं आहे. शिकार. मित्रांनो, शिकार, पशुपालन, शेती हे तिन्ही काय आहेत? प्राथमिक व्यवसाय आहेत, द्वितीयक नाहीत. म्हणजे या ठिकाणी पहिली, तिसरी आणि चौथी जोडी चुकीची आहे. दुसरी जोडी पहा वाहतूक. मित्रांनो, समजा शेतीमधील माल आहे तो प्राथमिक व्यवसाय, त्याच्यावर प्रक्रिया केली द्वितीयक व्यवसाय, तर मित्रांनो तिसऱ्यांदा तो माल वाहून न्यायचा आहे, त्यासाठी कोणता व्यवसाय? तृतीयक व्यवसाय. म्हणजे वाहतूक काय असणार आहे? तृतीयक व्यवसाय. म्हणून पर्याय 2 ही जोडी योग्य आहे. इतर 3 जोड्या चुकलेल्या आहेत. वकील व्यवसाय, सेवा क्षेत्र किंवा चतुर्थक व्यवसाय लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 1715. खालीलपैकी कोणता जिल्हा नागपूर प्रशासकीय विभागात येत नाही? मित्रांनो, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर एकूण 6 जिल्हे आहेत. कोणते कोणते? तर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर मित्रांनो, कोणता नाहीये मग? वर्धा आहे, गोंदिया आहे, गडचिरोली आहे. परंतु हिंगोली या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येत नाही. म्हणून आपलं उत्तर पर्याय 2. हिंगोली कुठे येतो ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. हिंगोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? प्रश्न क्रमांक 1716. पुणे ते मुंबई दरम्यान कोणता घाट लागतो? मित्रांनो, पुणे ते मुंबई दरम्यान बोर घाट लागतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. बोर घाट, पुणे मुंबई हा घाट आहे तो मित्रांनो स्वतःच खंडाळा घाट आहे. ठीक आहे. त्यासोबतच पहा दिवा घाट पुण्याला बारामती सोबत जोडतो. वरंधा घाट पुण्यातील भोरला रायगडमधील महाड सोबत जोडतो आणि कात्रज घाट पुणे आणि सातारा मार्गावर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1717. अन्न पदार्थांची ऊर्जा टिंबटिंब मध्ये मोजली जाते. मित्रांनो, अन्न पदार्थांची ऊर्जा आहे ती कॅलरीमध्ये मोजली जाते. कशामध्ये? कॅलरीमध्ये. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. यामध्ये आपल्याला माहित असलं पाहिजे की 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदकापासून 4 कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. त्यासोबतच प्रथिनापासून आणि मेदापासून जी कॅलरी ऊर्जा मिळते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा किंवा स्वतःहून लिहून पाठ ठेवा. प्रश्न क्रमांक 1718. इसवी सन 1974 साली भारताने टिंबटिंब या ठिकाणी अणुचाचणी केली. मित्रांनो, या ठिकाणी पहा 1974 साली भारतानं राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी यशस्वी अणुचाचणी केलेली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आणि मित्रांनो, या ठिकाणी या चाचणीला कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? स्माइलिंग बुद्धा.
म्हणजे हसणारा बुद्ध हे नाव देण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर थोडंसं लक्ष इकडं पण द्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहताय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करताना मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसोबत चालू वर्षांच्या सराव प्रश्नपत्रिका सोडवणं देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, याचाच विचार करून ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव पेपर, 60 रुपयांमध्ये 30 प्रश्नपत्रिका. यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 25-25च्या पॅटर्नवर आधारित 100 प्रश्न. यामध्ये 25 मराठी, 25 सामान्य ज्ञान, 25 गणित आणि 25 बुद्धिमत्ता या प्रकारे एकूण 100 प्रश्न असतील. तसेच मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण असेलच, त्यासोबतच गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचे प्रश्न सोडवून दिलेले असतील. आणि मित्रांनो, हे सर्व आपल्याला कितीला मिळणार आहे? फक्त 60 रुपयांना. 60 रुपयांना 30 प्रश्नपत्रिका. आता आम्ही फक्त एवढंच देऊन थांबत नाही आहोत, तर यासोबत एक बोनस ऑफर देखील आणलेली आहे. यामध्ये आम्ही एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे, ज्यावर आम्ही फक्त प्रश्नसंच विकत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲड करतोय. आणि त्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित दररोज सकाळी 50 आणि रात्री 50 अशा प्रकारे 100 प्रश्न टेलिग्राम क्विजच्या स्वरूपात देत आहोत, जेणेकरून परीक्षेच्या आधी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव झालेला असेल. आता मित्रांनो, समजा तुमची लेखी परीक्षा व्हायला 1 महिना कालावधी लागला, तर त्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला टेलिग्राम क्विजच्या स्वरूपात 3000 प्रश्न सोडवता येणार आहेत. जर 2 महिने लागले तर 6000 आणि जर 3 महिने लागले तर कमीत कमी 9000 प्रश्न तुम्ही या चॅनलवर सोडवणार आहात. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय आणि इतक्या प्रश्नांचा सराव करताय तर तुमच्या मार्कांमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. आणि मित्रांनो, यासाठीच आपण हा संच आणि ही सिरीज सुरू केलेली आहे. आणि हे सर्व आपल्याला मिळणार आहे फक्त 60 रुपयांना. 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका आणि पेड टेलिग्राम चॅनलमध्ये एंट्री. जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकांचा डेमो पाहायचा असेल तर तो तुम्हाला आपल्या 75 17 24 91 19 या व्हॉट्सअप नंबरवर मिळेल. हा डेमो पाहून तुम्ही प्रश्नपत्रिका संच विकत घ्यावा की नाही हे ठरवू शकता. त्यासोबतच जर तुमचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही जे काही देऊ ते योग्यच देऊ असं तुम्हाला वाटत आहे, तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर 60 रुपये पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवून डायरेक्टली प्रश्नसंच खरेदी करू शकता आणि पेड टेलिग्राम चॅनलमध्ये एंट्री घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 1719. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे केले? मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या क्रीडा संकुलाचं आणि नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन अहमदाबाद या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 अहमदाबाद, राज्य गुजरात. प्रश्न क्रमांक 1720. जागतिक बँकेच्या सार्वजनिक वित्तीय मालमत्ता व्यवस्थापन कार्यक्रमात निवड झालेले पहिले भारतीय कोण होते? आता या ठिकाणी पाहायचं आहे, श्री विवेकानंद गुप्ता यांची जागतिक बँकेच्या सार्वजनिक वित्तीय मालमत्ता आणि व्यवस्थापन कार्यक्रमात निवड झालेली आहे आणि या पदावर निवड होणारे ते पहिले भारतीय आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 1721. जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उंच उडीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? मित्रांनो, जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये उंच उडीच्या बाबतीत फायनलमध्ये किंवा अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय व्यक्ती आहे सर्वेश कुशारे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 हा महाराष्ट्रातील आहे, म्हणून यावर प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 1722. बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ काय? मित्रांनो, दिसायला बावळट किंवा बावळा असलेला व्यक्ती आतून खरा चतुर असणे यासाठी ही म्हण वापरली जाते. म्हणजेच काय? दिसण्यात बावळा पण व्यवहारात चतुर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1723. खालीलपैकी ऐतिहासिक वर्तमान काळ दर्शवणारा पर्याय निवडा. ऐतिहासिक वर्तमान काळ, त्या ठिकाणी वर्तमान काळामध्ये एखादी गोष्ट सांगितली असेल परंतु ती भूतकाळातील असेल तर त्याला काय म्हणणार? ऐतिहासिक वर्तमान काळ. उदाहरणार्थ, राम लक्ष्मणास म्हणतो. आता मित्रांनो, गोष्ट जुनी झाली आहे, इतिहासातील आहे, परंतु सांगताना म्हणतो असं म्हटलं जातंय, म्हणजे वर्तमान काळामध्ये सांगितलं जाते, म्हणून याला काय म्हणायचं? ऐतिहासिक वर्तमान काळ. म्हणजे पर्याय 2. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात
या ठिकाणी हे देखील काय झालं, ऐतिहासिक वर्तमान काळ. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1724. नम्र या शब्दासाठी खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची निवड करा. मित्रांनो, नम्रला विरुद्धार्थी काय असतो, उद्धट. नम्रला विरुद्धार्थी उद्धट. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1725. देऊळ या शब्दाचे सामान्य रूप कसे होईल. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, देऊळ या शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडल्यापूर्वी त्याच्या रूपामध्ये जो काही बदल होतो त्याला काय म्हणायचं, त्याचं सामान्य रूप. मग या ठिकाणी पहा, देऊळला काय जोडायचं आहे, त हा प्रत्यय जोडायचा आहे. त्याचं रूप कसं होईल, तर देवळा असं होईल. म्हणजे देवळा हे काय झालं, त्याचं सामान्य रूप. देवळा कुठं दिलंय, पर्याय 1 मध्ये. देवळा तर दिलंय, परंतु देवळा हे काय झालं, त्याचं सामान्य रूप, म्हणून पर्याय 1 आपलं उत्तर आहे. देऊळा, देवळा, देवळा हे होत नाही, परंतु देवळा होतं. प्रश्न क्रमांक 1726. मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढ मासी या काव्यपंक्तीतील वृत्त ओळखा. या ठिकाणी पाहायचं वृत्त ओळखायचं आहे. त्यासाठी आपल्याला गण ओळखता आले पाहिजेत. गण कसे ओळखायचे, तर त्याच्यामध्ये एकूण अक्षर किती आणि लघु दीर्घचा क्रम कसा आहे त्यावरून आपल्याला ते गण ओळखता आले पाहिजेत. मग या ठिकाणी पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 अक्षर असणारा वृत्त कोणता आहे, मंदा क्रांता. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1. पुढे पहा, जर आपण याचे गण पाहिले तर काय होतील, म भ न त त ग ग. म भ न त त ग ग. आता मित्रांनो, याबद्दल जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहायची असेल तर आपली A to Z मराठी व्याकरण ही सिरीज पहा. आणि जर तुम्हाला यासंबंधी पुस्तक विकत घ्यायचं असेल तर आपलं A to Z मराठी व्याकरण हे PDF पुस्तक व्हॉट्सॲपवर उपलब्ध झालेलं आहे. त्याचा फ्री डेमो तुम्हाला पाहता येईल, ज्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगानं तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगानं प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये प्रत्येक टॉपिक कव्हर केलेला आहे. प्रत्येक टॉपिकचा प्रत्येक पॉइंट आपण प्रश्न आणि उत्तर यांच्या स्वरूपात कव्हर केलेला आहे आणि त्यावर सोडवण्यासाठी प्रश्न देखील दिलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरण पूर्णपणे करायचं आहे तर आपलं A to Z मराठी व्याकरणाचं पुस्तक खरेदी करू शकता. ते तुम्हाला PDF स्वरूपात उपलब्ध होईल. प्रश्न क्रमांक 1727. कानामागून आली आणि तिखट झाली या म्हणीचा योग्य अर्थ काय. मित्रांनो, कानामागून आली आणि तिखट झाली म्हणजे काय, तर मागून येणे आणि त्या आपल्यापेक्षा मोठं होणे, म्हणजेच मागून येऊन मोठेपण मिळवणे. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 1728. पुढील वाक्यांमधून संयुक्त वाक्य ओळखा. आता मित्रांनो, आपण एक गोष्ट आधीपासून पाहिलेली आहे. जर 2 किंवा अधिक वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययानं जोडली गेली तर त्या ठिकाणी काय बनतं, त्या ठिकाणी बनतं संयुक्त वाक्य. आणि जर 2 किंवा अधिक वाक्य गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययानं जोडली गेली तर त्या ठिकाणी बनतं मिश्र वाक्य. परंतु मित्रांनो, हे फार अवघड होईल किंवा फार मोठं होईल. लक्षात काय ठेवायचं आपल्याला, जर आणि व किंवा अथवा पण परंतु यांनी जर वाक्य जोडलं असेल तर ते वाक्य असणार आहे संयुक्त वाक्य. आणि जर जरी तरी जेव्हा तेव्हा जर तर यांनी जोडलं असेल तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य. मग या ठिकाणी पहा, ती बरी होईल पण, या ठिकाणी काय झालं, पण जोडलेलं वाक्य आहे म्हणजे काय असणार आहे, संयुक्त वाक्य. म्हणून पर्याय 1 आपलं उत्तर आहे. पर्याय 2 काय आहे, एकच वाक्य आहे म्हणून या ठिकाणी केवल वाक्य. पर्याय 3 देखील केवल वाक्य. आणि त्या ठिकाणी पर्याय 4 जेव्हा उपचाराला प्रतिसाद देईल, जेव्हा तेव्हा जर तर जरी तरी मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 1729. श्रीकृष्णाने रुक्मिणीला वरण्याचे ठरवले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता मित्रांनो, प्रयोग कसा ओळखतो, जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्तरी, जर कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी, आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग. मग या ठिकाणी पाहायचं आहे, श्रीकृष्ण कर्ता, रुक्मिणी कर्म, ठरवले किंवा वर्ण्याचे ठरवले हे काय झाले, क्रियापद. मग या ठिकाणी पहा, श्रीकृष्णाने ठरवले किंवा रुक्मिणीने ठरवले, किंवा
रुक्मिणीला वरण्याचे किंवा श्रीकृष्णाला वरण्याचे। या ठिकाणी काय होतंय, जरी आपण कर्त्याचं किंवा कर्माचं लिंग वचन बदललं तरी देखील क्रियापदाचं रूप बदलत नाही, म्हणून या ठिकाणी भावे प्रयोग आहे, म्हणून पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे। दुसरी पद्धत कोणती आहे, जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं, कर्तरी प्रयोग। जर कर्माला प्रत्यय नसेल त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग, आणि जर दोन्हींना प्रत्यय लागलेला असेल, जसं की या ठिकाणी श्रीकृष्णाला ने हा प्रत्यय आणि रुक्मिणीला ला हा प्रत्यय, जर दोन्हीला प्रत्यय लागला असेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग। लक्षात ठेवायचं आहे, कर्त्याला नसेल तर कर्तरी, कर्माला नसेल तर कर्मणी, आणि दोन्हीला नसेल तर भावे प्रयोग। प्रश्न क्रमांक 1730, गणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहीत नसते, अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगा। आता या ठिकाणी पाहायचं आहे, गणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहीत नसते हा प्रश्न आहे, म्हणजे या ठिकाणी काय काय झालं, प्रश्न विचारण्यासाठी आलं म्हणून प्रश्नार्थक सर्वनाम, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। आता मित्रांनो, काय झाले कोणालाच माहीत नाही असं म्हटलं तर या ठिकाणी काय काय आहे, प्रश्न विचारण्यासाठी वापरलं गेलं नाहीये, परंतु काय या शब्दाचा वापर झाला की कोणती गोष्ट आहे माहीत नाही हे दर्शवण्यासाठी, म्हणजेच ज्यावेळी गोष्ट पक्की माहीत नाही त्यावेळी कायचा वापर झाला तर ते काय होईल, अनिश्चित सर्वनाम, आणि जर प्रश्न विचारण्यासाठी झाला तर प्रश्नार्थक। वर प्रश्न विचारलेला आहे म्हणून प्रश्नार्थक। प्रश्न क्रमांक 1731, खालील पर्यायी उत्तरातील स्वरूपदर्शक उभयान्वी अव्ययाचे वाक्य कोणते। स्वरूपदर्शक उभयान्वी अव्यय हा काय आहे, गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययाचा एक प्रकार आहे। आणि मित्रांनो, समजा एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं गेलं असेल तर त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं, स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय आलेला आहे लक्षात ठेवायचं। उदाहरणार्थ काय, गुरुजी म्हणाले की, आता गुरुजी काय म्हणाले याचं स्पष्टीकरण की नंतर दिलंय, म्हणून की काय असणार आहे तर स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय। त्यासोबतच पहा, महात्मा गांधी म्हणत की, या ठिकाणी काय झालं, महात्मा गांधी काय म्हणत याचं स्पष्टीकरण की नंतर दिलंय म्हणून की हे काय झालं, स्वरूपबोधक झालं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। तू माझ्याकडे आलास की मी येईन, या ठिकाणी हे काय झालं, संकेतदर्शक संकेतबोधक झालं। तो इतका रडला की त्याचे डोळे सुजले, या ठिकाणी की हे काय आहे, परिणामबोधक। आणि तुला ज्ञान हवे की धन, हे आहे विकल्पबोधक, म्हणजे या ठिकाणी कीचा वापर चारही प्रकारे होतो, फक्त कसा होतो कधी होतो हे आपल्याला कळलं पाहिजे। प्रश्न क्रमांक 1732, शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय ओळखा। माशाप्रमाणे डोळे असलेली, मित्रांनो माशाप्रमाणे डोळे असलेली मीनाक्षी, मीन म्हणजे मासा आणि मीनाक्षी म्हणजे माशाप्रमाणे डोळे असलेली, म्हणून पर्याय 4। नीलाक्षी निळे डोळे असणारी, कमलाक्षी कमळासारखे डोळे असणारी, कामाक्षी कामुक डोळे असणारी, आणि मृगाक्षी मृगासारखे डोळे असणारी। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1733, पुढील अधोरेखित शब्दाच्या विशेषणाचा प्रकार ओळखा। म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा। मित्रांनो, म्हाताऱ्या हे काय आहे, माणसांचा या नामासाठी विशेषण आहे। आता मित्रांनो, एखाद्या ठिकाणी जर एखाद्या वस्तूची किंवा गोष्टीची अवस्था, गुण, आकार, रंग, चव याबद्दल माहिती दिली गेली असेल तर त्या विशेषणाला काय म्हणायचं, गुणविशेषण। आता या ठिकाणी मित्रांनो, माणसाची अवस्था कशी आहे, म्हाताऱ्यासारखी आहे, म्हणजे म्हाताऱ्या हे काय झालं तर गुणविशेषण झालं, अवस्था दाखवते म्हणून गुणविशेषण, पर्याय 1। अवस्था, गुण, रंग, चव, आकार याबद्दल माहिती देणारा शब्द काय असतो, गुणविशेषण। प्रश्न क्रमांक 1734, डबा या शब्दाच्या लिंगाच्या दृष्टीने लघुत्व दर्शवणारा शब्द कोणता। या ठिकाणी पहा, डबा पुल्लिंगी आहे, जर स्त्रीलिंगी करायचं असेल तर डबी, डबासाठी डबी, पर्याय 4। डबा पुल्लिंगी, डबी स्त्रीलिंगी। प्रश्न क्रमांक 1735, गाय या शब्दाचे इकारांत अनेकवचन लिहा। मित्रांनो, गाय या शब्दाचं अनेकवचन कसं होतं तर गायी किंवा गायी या दोन्ही प्रकारे लिहिलं जाऊ शकतं, म्हणजे या ठिकाणी पर्याय 2 किंवा पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे। लक्षात ठेवायचं, या ठिकाणी याचं अनेक वचन आहे ते इकारांत होतं, परंतु लिहिताना ते गायी किंवा गायी असं देखील लिहिलं जाऊ शकतं, दोन्ही बरोबर मानले जातात।
आणि या ठिकाणी जर परीक्षेला प्रश्न आला आणि दोन्ही असतील तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय 3 निवडून यायचं. दोन्ही नसतील तर यापैकी कोणतेही निवडा, परंतु दोन्ही जर असतील पर्यायामध्ये तर पर्याय 3 गाई हे निवडून यायचं आहे. प्रश्न क्रमांक 1736, मराठी भाषेतील र या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते? आता मित्रांनो, र हा वर्ण आहे तो द्रविडी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे आणि याला स्वतंत्र स्थान आहे, म्हणून याला काय म्हणायचं? स्वतंत्र वर्ण म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पोलीस भरती देणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.